पाणी पुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांनी साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये एक बैठक घेऊन आपल्याला यापूर्वी 892 करोड रकमेची जी पाणी पुरवठा योजना त्याला मंजुरी दिली होती. परंतु त्याच काळामध्ये आपल्याला शासनातर्फे निर्देश आले की वर्ल्ड बँक आणि आपली जी अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे आणि मित्रा या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानं ह्या प्रोजेक्टचं फायनान्सिंग जे आहे ते वर्ल्ड बँकच्या प्रोजेक्टच्या फायनान्समध्ये घ्यावं असे निर्देश आले. आम्ही सुरुवातीला जो DPR बनवला होता तो म्हणजे साधारणतः 1600 कोटीच्या आसपास बनलेला होता. परंतु इनिशियल आम्ही जेव्हा ही योजना प्लॅन केली सोलापूर शहरामध्ये त्यावेळेस ती योजना साधारणतः नगरोत्थान योजनेमध्ये प्लॅन केली होती आणि त्याच्यामध्ये आम्हाला साधारणतः 25 ते 30% शेअर आपला असतो राज्य शासनाच्या योजनेमधून. त्यामुळं आमची जी आर्थिक क्षमता आहे त्याच्या अनुषंगानं आपला शेअर वाढेल या अनुषंगाने आम्ही तो मग जो आमचा DPR होता तो आणि जी स्कीम होती ती रिस्ट्रिक्ट करून 892 मध्ये आपण बसवली. पण ओरिजिनली आपल्याला ती योजना जी होती त्यातल्या पण काही मग ESR आणि ज्या ठिकाणी आता सध्या पॉप्युलेशन कमी आहे असे भाग आम्ही त्यात वगळले होते. त्याच्यामध्ये एकमेव उद्देश हा होता की आपल्याला ते आर्थिक ताण पडू नये आणि आपल्याला जे सध्या साधारणतः 4-5 दिवसांनी किंवा 6 दिवसांची पाणी होते ते लवकरात लवकर आपल्याला पूर्ववत करून नागरिकांना दररोज पाणी आणि 24/7 पाणी देण्याचा आपला प्रयत्न पूर्ण करता येईल, शासनाचा मानस पूर्ण करता येईल. परंतु वर्ल्ड बँकेकडे जेव्हा आम्ही पुन्हा आमचा जो ओरिजिनल 892चा जो DPR आणि जो TS होता त्याला TS पण मिळालेलं होतं NGP कडून ते आम्ही वर्ल्ड बँकला सादर केला. वर्ल्ड बँकेनं आम्हाला असं सुचवलं की हा जो प्रोजेक्ट आहे तो डिझाईन, बिल्ड आणि ऑपरेट या तत्वावर राबवला जावा. म्हणजे जसं आपण बघितलं असेल की जसं हायवेमध्ये एखादा कॉन्ट्रॅक्टर असतो तो स्वतः बांधतो आणि साधारण 5 वर्ष 10 वर्ष तो मेंटेन करतो. तशाच प्रकारची ही योजना आहे. याच्यामध्ये जो ठेकेदार असेल याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं असतं की आपण शासकीय योजनामध्ये आपण इस्टिमेट बनवतो आणि ते इस्टिमेट बनवून जसं तसं तो एक्झिक्यूट करतो. ह्याच्यामध्ये अजून एक टप्पा आपल्याला मागे जायला लागतं. याच्यामध्ये आता आम्ही सध्या जे बनवलेलं आहे इस्टिमेट बनवलेलं आहे तरी सुद्धा वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर जो तो मक्तेदार असेल तो पुन्हा एकदा बघेल की आपल्या शहरामध्ये डिझाईनमध्ये कुठं पाईपलाईन आवश्यकता आहे, कुठली समजा एखादी जुनी पाईपलाईन आहे त्याला बदलायची आहे का. म्हणजे जरी आपण 100% इस्टिमेट बनवलेलं असलं तरी सुद्धा तो त्याच्यातले डिझायनिंग सुद्धा तो करतो. आपल्याकडे इतर प्रकल्पामध्ये डिझायनिंग असतं ते आम्ही करत असतो आणि तो डायरेक्टली एक्झिक्यूट करत असतो. ह्या प्रकल्पामध्ये परत आम्ही सध्या आता आम्ही डिटेल इस्टिमेट बनवलेलं आहे तरी सुद्धा त्याच्या लेवलला साधारणतः एक 4 ते 5 महिन्याचं तो डिझायनिंग करणे, इस्टिमेट करणे आणि मग करून मग ते डिझायनिंगचा पिरियड ओव्हर झाल्यानंतर आपण त्यांना मग तो काम फील्डवर सुरू करतो. वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर साधारणतः 5 महिने 4 ते 5 महिने तो डिझायनिंगचं काम करत असतो. ह्या प्रोजेक्टमध्ये वर्ल्ड बँकेनं आम्हाला असं सुचवलं की DBO म्हणून आपल्याला जरी प्रणाली राबवायची असेल संपूर्ण शहराचं क्षेत्र आपल्याला कव्हर करावं लागेल आणि त्यानंतर मग त्यांनी जे उर्वरित जे क्षेत्र होतं आणि उर्वरित जे आम्ही काम म्हणजे निधी आमच्याकडं कमी पडत म्हणजे ताण जास्त वेळ येईल SMCवर त्यामुळे जे वगळलं होतं आम्ही सुरुवातीला ते सुद्धा पूर्ण आम्हाला ॲड करायला सांगितलं. त्याचबरोबर आपलं साधारणतः 50 कोटी रकमेचं आमचं जे मेंटेनन्सची कॉस्ट इलेक्ट्रिसिटीची ती कमी होण्यासाठी साधारणतः आमच्याकडं 50 कोटी रकमेचे आम्ही जे सोलार प्लांट आहे ते सुद्धा प्रस्तावित करायला सांगितलं ज्यामुळे आमचं लॉंग टर्ममध्ये आमचं मेंटेनन्स आणि इलेक्ट्रिसिटी कॉस्ट कमी होईल. तर साधारणतः ही जी 892 कोटीची जी योजना अगोदर मंजूर होती आणि साधारणतः काही वाढ झाली मी थोडक्यात आपल्याला सांगतो की ही योजना DPO मध्ये राबवली गेल्यामुळं संपूर्ण आम्ही जे होतं पूर्ण शहर आपल्याला कव्हर करणं अपेक्षित आहे आणि याच्यामध्ये साधारण सौर ऊर्जा प्रकल्प 50 कोटी त्याचबरोबर IDC म्हणून आहे आम्हाला वर्ल्ड बँकनं गायडन्स दिलेलं आहे ते 79 करोड. त्याचबरोबर वाढलेला GST जो आहे जवळजवळ तो 46 कोटीचा आहे. त्यानंतर WTP जो ओरिजिनल जो आपला 892 कोटीचा जो प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये तो 120 MLD क्षमतेचा होता तो नंतर 150 MLDचा झालेला आहे. त्यात जवळजवळ 15 कोटीची रक्कम वाढलेली आहे. नंतर शुद्ध जलवाहिनी फिडर मेन याची साधारणतः पूर्वी 65 किलोमीटर लेंथचं होतं ते आता 77 किलोमीटर झालं. याच्यामुळे जवळजवळ 49 कोटीची वाढ झालेली आहे. MBRची संख्या 6 होती 892 कोटीमध्ये ती साधारणतः 10 झालेली आहे त्यामुळे 17 कोटी वाढलेली आहे. ESRची संख्या 24 होती अगोदरच्या ह्याच्यात ती आता 30 झालेली आहे. यात जवळजवळ 21 कोटी वाढलेले आहेत आणि डिस्ट्रीब्युशन नेटवर्क जे होतं ते प्रामुख्याने बरेच कमी कट केलं होतं विशेषतः ज्या ठिकाणी लोकसंख्या कमी आहे असं आम्ही पहिल्या प्रोजेक्टमध्ये कमी केलं होतं. परंतु वर्ल्ड बँकेनं आम्हाला नंतर आता ॲड करायला लावलेलं आहे. ते सुरुवातीला 720 किलोमीटर होतं आता 1117 किलोमीटर झालेलं आहे. यात जवळजवळ 33 किलोमीटरची वाढ झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही योजना आपल्याला DBO करताना
तो जो ऑपरेटर आहे त्याला पाण्याचं जे लॉसेस आहे ते कमी करण्याचं एक महत्त्वाचा इंडिकेटर याच्याकडे असणार आहे. त्यासाठी आम्ही सुरुवातीच्या प्रोजेक्टमध्ये फक्त आम्ही 40,000 ऑटोमॅटिक मीटर्स पकडले होते. आता त्यांनी 100% म्हणजे जेवढे नळ घरगुती किंवा जे इंडस्ट्रियल असतील सर्व जे नळ घेणारे लोक आहेत ते सगळ्यांना 100% त्यात मीटरिंग करणं अपेक्षित आहे. त्यामुळं हे जवळजवळ 55 कोटीची जी वाढ झालेली आहे ती याच्यामध्ये झालेली आहे. तर ही जी पूर्ण आर्थिक वाढ झालेली आहे ती आपल्याला वर्ल्ड बँकेचा आणि याचा आणि आपलं जे डिझाईन पिरियड होता तो साधारणतः 2030 पासून 60 पर्यंत करण्यात आला. सुरुवातीचा 2027 ते 57 असा होता आणि याच्यामध्ये पूर्णतः वर्ल्ड बँकची स्वतःची एक सेपरेट सेल असतो. याच्यामध्ये वॉटरचा सेल आहे आणि त्याच्याकडून खूप म्हणजे वेगवेगळ्या देशामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. भारतात सुद्धा वेगवेगळ्या शहरामध्ये काम ज्यांचं चालू आहे त्यांचा गायडन्स घेऊन आपण हे बदल केलेला आहे. आणि त्यानंतर आता रिवाईज जो आपला जो 1378 आहे त्याला आपली MGP आहे. MGPने टेक्निकल सँक्शन सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे आपली जी महाराष्ट्र शासनाची जी मेन एजन्सी आहे जी याला टेक्निकल सँक्शन आहे त्यांच्याकडून टेक्निकल सँक्शन प्राप्त झाल्यानंतरच आम्ही हे आज मंजुरीसाठी आमच्या सभागृहात ठेवलं होतं. त्याला आज सभागृहाने मंजुरी दिलेली आहे. त्याचबरोबर दुसरा एक मुद्दा वर्ल्ड बँक जेव्हा प्रोजेक्ट आमच्याकडे आला त्यानंतर वर्ल्ड बँकनं आमचे जे उत्पन्नाचे वेगळे सोर्स आहेत आमचा या योजनेवर होणारा मेंटेनन्सचा जो खर्च आहे त्याचा पूर्ण स्टडी केला आणि त्यानंतर त्याने आम्हाला असं काही काही आर्थिक आणि प्रशासकीय स्वरूपाचे रिफॉर्म्स किंवा सुधारणा आपण ज्याला म्हणतो त्यांचा उद्देश असा असतो की लॉंग टर्ममध्ये आपली आर्थिक शिस्त हवी, आपली वसुली वाढावी, मेंटेनन्स आणि ऑपरेशनचा खर्च आपला त्यातून भागावा आणि ओव्हरऑलच ही जी योजना आपण ते कारण ते एवढी मोठी रक्कम जवळजवळ हे जे आपला प्रोजेक्ट आहे जवळजवळ 50% जो खर्च आहे ते वर्ल्ड बँक बिअर करणार आहे. 25% केंद्र शासन किंवा राज्य शासन आणि 25% आहे तो आमच्या महापालिकेचा शेअर राहणार आहे. त्यामुळे ते जवळजवळ 50% यात म्हणजे ते स्टेक होल्डर आहेत. त्यामुळे ते असं बघतात की ही योजना पूर्ण त्याचं डिझाईन पिरियड म्हणजे 60-30 वर्षाचं जे तिचं आहे ते चालावी. त्या दृष्टीने मग जे काही रिफॉर्म करणं आवश्यक आहे असं त्यांनी आम्हाला साधारण 4-5 गोष्टींचा रिफॉर्म त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. त्यातलं महत्त्वाचा रिफॉर्म असा होता की आपली कर प्रणाली आहे ती साधारणतः 2004 मध्ये आपलं असेसमेंट झालेलं आहे. गेल्या 20 ते 21 वर्षापासून आपल्या शहरामध्ये कुठलीही करवाढ पण झालेली नाही आहे, भाववाढ पण म्हणजे आणि त्या टॅक्सेसच्या असेसमेंटमध्ये पण मेजर सर्व बदल झालेले नाही आहे. मग त्यांनी असं आम्हाला सांगितलं की आणि ती जी आपली जी टॅक्सेशन प्रणाली आहे ती ॲन्युअल रेंटल व्हॅल्यू म्हणजे त्याला म्हणजे आपण रेंट कॅल्क्युलेट करतो, नोशनल रेंट कॅल्क्युलेट करतो आणि त्यानंतर आपण मग त्याला काहीतरी वेगळं प्रत्येकाचं आपण स्लॅब ठरवून दिलं त्याच्यानुसार आकारणी करत असतो. बरीच किचकट प्रणाली आहे. त्यात सामान्य माणसाला किंवा कोणालाही ते कळत नाही. फक्त आज आमच्या सभेने आम्हाला जो निर्णय दिलेला आहे की आपल्याला जी कॅपिटल बेस्ड टॅक्सेशन आहे ती एकदम सिंपल प्रणाली आहे. ते कॅल्क्युलेशन करणं पण सोपं आहे आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता यामुळे येणार आहे. फक्त आम्हाला आमच्या बॉडीने स्पष्ट आम्हाला असे निर्देश दिले आहेत की ती लागू करताना कुठल्याही प्रकारचे करवाढ आत्ता जे आहे कर त्यात कुठल्याही प्रकारचा करवाढ होणार नाही आणि त्याच्यामध्ये फक्त आपलं जे रेकॉर्ड असेल जेव्हा आम्ही आणि त्यासाठी एक सेपरेट प्रस्ताव आम्हाला सादर करायला सांगितलेला आहे आणि ते सध्या जेव्हा आम्ही तो प्रस्ताव सादर करू ते सुद्धा आमची महापालिकेची जी महासभा आहे त्याच्या मान्यतेनेच होईल आणि त्याच्यामध्ये आम्हाला स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की त्यात कुठल्याही प्रकारची करवाढ त्यात ते म्हणजे मंजूर करणार नाहीत आणि करवाढ न करताच ती प्रणाली इम्प्लिमेंट करायची. त्याचा उद्देश हाच आहे की ती ट्रान्सपरन्सी यावी आणि ते कॅल्क्युलेशन करणं आणि बऱ्याच वेळा असं होतं की म्हणजे एकाच भागातल्या वेगवेगळ्या 2 घरांना वेगवेगळ्या प्रकारचे दर लागत असतात. म्हणजे बऱ्याचशा विसंगती आहेत. ही जुनी पद्धत खूप जुन्या पद्धतीची आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा शहरामध्ये पुणे, मुंबई आहे, कोल्हापूरमध्ये आहे. अशा बऱ्याचशा महानगरपालिकामध्ये ही लावलेली आहे. याच्यामध्ये फक्त नागरिकांना आम्ही पुन्हा एकदा आश्वस्त करू इच्छुक याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे करवाढ आम्ही प्रस्तावित करत नाहीये. हे फक्त आपल्याला लाँग टर्ममध्ये आपल्याला नागरिकांना सुद्धा जसं इन्कम टॅक्स पूर्वी कसा कॉम्प्लिकेटेड होता